या विद्रोहींच्या रांगेत गांधींना स्थान दिलं आहे. कारण गांधी प्रचंड विद्रोही माणूस, नखशिखांत विद्रोही माणूस, पण त्याला कोणी विद्रोही म्हणायला तयार नाही. धर्मात राहून, धर्म न बदलता हिंदू धर्मातच राहून धर्माशी विद्रोह केला, हिंदू धर्मातल्या चालीरीतींवरती विद्रोह केला, अस्पृश्यतेच्या विरोधात विद्रोह केला. ज्या संघटनेने कायम गांधींचा द्वेष केला त्या द्वेषातून गांधी हत्या घडून आणली. गांधी हत्या झाल्यानंतर मिठाई वाटून आनंद साजरा केला. त्या संघटनेला सुद्धा प्रातस्मरणात गांधीचंच नाव घ्यावं लागतं. हे गांधींची मजबुरी आहे की त्या संघटनेची मजबुरी? मला विशेषतः गांधींचं हे वाटते की धर्मनिरपेक्षता या देशाच्या मातीत पेरण्यासाठी त्यांनी धर्माचा वापर केला. मुस्लिम जे कट्टर होते देशातले त्यांना अपेक्षित होतं मुस्लिम राष्ट्र, हिंदू जे होते कट्टर त्यांना अपेक्षित होतं हिंदू राष्ट्र. एकटा गांधी असा माणूस होता या देशात की त्याला भारत नावाचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र अपेक्षित होतं. आणि अस्पृश्यता निवारण किंवा सामाजिक सुधारणेत आणि या बहुजनांना सत्तेत सामील करून घेण्यात गांधींचा सगळ्यात मोठा वाटा होता. म्हणून गांधीची हत्या झाली हे कायम लक्षात ठेवा. 1,05,000 पुस्तकं एकट्या गांधींवरती लिहिले गेले, सगळ्यात जास्त 1,05,000 पुस्तकं. दुसरा नंबर आहे नेपोलियन बोनापार्टचा. 70 देशांमध्ये गांधींचे पुतळे आहेत. 150 देशांनी गांधींवरती टपाल तिकीटं काढली आहेत. 600 विद्यापीठांमध्ये गांधी आणि गांधी विचार शिकवला जातो. 600 विद्यापीठांमध्ये. पंधराव्या शतकात आपल्या कृतीतून वैज्ञानिक दृष्टिकोन महाराष्ट्रभर राबवणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबाजी फुले, सावित्रीबाई फुले, जो समानतेचा अधिकार कुठल्याही धर्माने किंवा धर्मग्रंथाने या भारतीय नागरिकांना दिला नाही, तो समानतेचा अधिकार आपल्या राज्यघटनेतून प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत पोहोचवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खरे संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज. आज ज्या विषयासाठी आपण हे सत्र आयोजित केलं आहे ते महात्मा गांधी, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे मोठे बंधू आणि एका न्यायाधीशाला न्याय मिळवून देण्यासाठी जो माणूस लढतोय सध्या ते निरंजन टकले सर. आणि आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक संभाजी ब्रिगेड, प्रवीणदादा गायकवाड. सर्वात पहिले मी संभाजी ब्रिगेड आणि प्रवीणदादांचे, अमोल भैया काटे, प्रज्ञेश भाऊ सर्वांचे आभार मानतो की त्यांनी या विद्रोहींच्या रांगेत गांधींना स्थान दिलं आहे. कारण गांधी प्रचंड विद्रोही माणूस, नखशिखांत विद्रोही माणूस, पण त्याला कोणी विद्रोही म्हणायला तयार नाही. कारण की जे कट्टर हिंदुत्ववादी आहेत ते म्हणतात की हा मुस्लिम दार्जिना होता, आणि जे मुस्लिम आहेत ते म्हणतात की हा हिंदूंचा नेता होता. आता तुम्ही संत तुकोबा आहेत, संत तुकोबांनी हिंदू धर्मावरती आणि हिंदू धर्माच्या चालीरीती म्हणा, कर्मकांड म्हणा, याच्यावरती प्रचंड प्रहार केला, कठोर प्रहार केला, पण त्यांनी कधी विठ्ठल सोडला नाही. गाडगेबाबा असतील, तुमचा कोणता देवर आहे, तुमच्या देवावर तर कुत्र मुतून जाते, एवढ्या कठोर शब्दात देवावरती गाडगेबाबा कायम बोलत राहिले, पण त्यांनी कधीच गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सोडला नाही. तसाच गांधींनी धर्मात राहून, धर्म न बदलता हिंदू धर्मातच राहून धर्माशी विद्रोह केला, हिंदू धर्मातल्या चालीरीतींवरती विद्रोह केला, अस्पृश्यतेच्या विरोधात विद्रोह केला, पण त्यांनीही कधी राम सोडला नाही. त्यांचं मंदिर पहा तुम्ही, राम सोडला नाही, पण त्यांच्या कोणत्याही आश्रमात कधीच मंदिर नव्हतं, देवघर नव्हतं, पूजा अर्चना कर्मकांड हा विषयच नव्हता. कोणत्याही आश्रमात जा तुम्ही त्यांच्या. अशा गांधीला स्थान दिल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे आभार मानतो. आपला आजचा विषय जो आहे तो आहे गांधींच्या स्वप्नातला भारत. तो निरंजन दादा सांगतीलच, मी फक्त थोडक्यात गांधी फक्त तुम्हाला सांगतो. 1,05,000 पुस्तकं एकट्या गांधींवरती लिहिले गेले, सगळ्यात जास्त 1,05,000 पुस्तकं. दुसरा नंबर आहे नेपोलियन बोनापार्टचा. 70 देशांमध्ये गांधींचे पुतळे आहेत. 150 देशांनी गांधींवरती टपाल तिकीटं काढली आहेत. या जगातल्या 600 विद्यापीठांमध्ये गांधी आणि गांधी विचार शिकवला जातो. 600 विद्यापीठांमध्ये. मग गांधीने कोणाला बंदूक लावली आहे का की माझ्यावरती पुस्तकं लिहा? लेखकांना बंदूक लावली? जबरदस्ती आहे कोणाला? विद्यापीठांना असं वाटते की माझ्या विद्यार्थ्यांनी गांधी विचार शिकला पाहिजे, विद्यापीठांना जबरदस्ती आहे. 70 देशांना वाटते की गांधींचा पुतळा आमच्या देशात असला पाहिजे, गांधींची जबरदस्ती आहे. त्या 70 देशांना जर वाटते की गांधींचा पुतळा आमच्या देशात असला पाहिजे, ही त्या देशांची मजबुरी आहे की गांधींची मजबुरी आहे?
1,05,000 लेखकांना वाटते की आम्ही गांधींवरती पुस्तक लिहिलं पाहिजे. इथे 1,05,000 लेखकांची मजबुरी आहे की गांधींची मजबुरी आहे? 150 देशांना वाटतं की आमच्या देशात टपाल तिकीट असले पाहिजे गांधींवरती. इथे 150 देशांची मजबुरी आहे की गांधींची मजबुरी आहे? ज्या संघटनेने कायम गांधींचा द्वेष केला, त्या द्वेषातून गांधी हत्या घडून आणली. गांधी हत्या झाल्यानंतर मिठाई वाटून आनंद साजरा केला. त्या संघटनेला सुद्धा प्रातस्मरणात गांधीचंच नाव घ्यावं लागतं. हे गांधींची मजबुरी आहे की त्या संघटनेची मजबुरी आहे? आपल्या देशाच्या पंतप्रधानाला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर राजघाटवर जाऊन गांधींच्या समाधीवरती डोकं टेकावं लागते. ही आपल्या पंतप्रधानांची मजबुरी आहे की गांधींची मजबुरी आहे? इथं कितीही आपल्या देशाचे पंतप्रधान कोणाचाही उदो करत असो, पण विदेशात गेल्यानंतर मी गांधीच्या देशातून आलो हे पंतप्रधानांना सांगावं लागते. ही गांधीची मजबुरी आहे की पंतप्रधानाची मजबुरी आहे? मजबूर कोण आहे? हा प्रचंड निर्भय माणूस कधीच कोणालाच घाबरला नाही. आयुष्यात 5 वेळा हल्ले झाले या माणसावरती, जीवघेणे हल्ले. पुण्यातही झाला एक हल्ला. 5 हल्ले झाल्यानंतर सुद्धा सुरक्षा स्वीकारली नाही. आणि आजचे नेते तुम्हाला माहित आहे की शेतकरी आंदोलक तिकडून असतात, फुलाचे, हे इकडेच असतात. आणि हे काय सांगतात? जानको खतरा था, शुक्र मानो मेरे बच के आ गए वापस. एवढा प्रचंड निर्भय गांधी, विद्रोही गांधी. या गांधीबद्दल कायम या देशात जे काही वाईट झालं असेल ते गांधीनंच केलं. गांधीमुळे या देशाचं वाटोळं झालं. गांधीमुळे हा देशाला स्वातंत्र्य उशिरा मिळालं. गांधींनी भगतसिंगाची फाशी थांबवण्यासाठी काहीच केलं नाही. गांधी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शत्रू होता. गांधींनी सुभाषबाबूंना डावललं, गांधींनी सरदार पटेलांना डावललं, गांधींनी फाळणी केली, गांधींनी 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यायला लावले. सगळं काही जे काही वाईट केलं असेल या देशात ते सगळं गांधींनी केलं. असा अपप्रचार कायम हे लोक करत आले. पण याच्या मागचे उत्तर आपणही शोधायच्या नादात पळत नाही. आणि जे गांधीवादी लोक आहेत ते लोकांना सांगायच्या फंदात पडत नाहीत. त्यांनाही वाटत नाही की गांधी लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून. हा गांधी जर समजून घ्यायचा असेल आपल्याला तर एक ठरवून घ्यायला लागेल आपल्याला की बघ काय ठरवायचं, गांधींना आपण कशासाठी मानायचं आहे नेमकं. म्हणजे गांधी रोज पूजा करत होते, सर्व धर्म प्रार्थना करत होते म्हणून त्यांना महात्मा म्हणायचं की ते स्वातंत्र्य लढले म्हणून त्यांना महात्मा म्हणायचं आपण? एखादं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, आंब्याचं झाड आपल्याला फळं देते, सावली देते, इंधन देते, पण त्या आंब्याच्या झाडाच्या फुलापासून आपण दारू काढू शकत नाही म्हणून त्याला शिव्या द्यायच्या की आपल्याला हे सगळं देते म्हणून त्याचे उपकार मानायचे आपण? हे एकदा आपण ठरवलं पाहिजे. हे ठरवल्यानंतर गांधी समजून घ्यायला आपल्याला सोपं जाते. आणि या देशाचा जेव्हा आपण विचार करतो, आज जे काही संविधान आहे, संविधान सभेतल्या सर्वांनीच प्रचंड मेहनत घेतली 2 वर्ष. समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता हे सगळे मूल्य आपल्याला मिळाली. पण ही मूल्य या देशाच्या मातीत कधीच नव्हती. गेल्या 3000 वर्षात ती गांधींनी या राजकारणात आल्यानंतर 1920 सालापासून या देशातल्या राजकारणात रुजवायला सुरुवात केली होती. एकीकडे गांधी स्वातंत्र्याचा लढा लढत होते आणि दुसरीकडे हे मूल्य आपल्या देशाच्या मातीत ते पेरत होते. 1920 सालापासून ज्यांना असं वाटते की गांधींमुळे या देशाला उशिरा स्वातंत्र्य मिळालं, त्या सर्वांना मी नेहमी एक प्रश्न विचारत असतो की गांधी इंग्रज या भारतात जे आले, त्यांनी जे राज्य करणं सुरू केलं आपल्या देशावरती ते 1757 साली ईस्ट इंडिया कंपनीची राज्य होतं आपल्या देशावरती. 1757. मग 1858 100 वर्षानंतर ब्रिटिशांनी राज्य केलं, सुरुवात झाली त्यांच्या राज्याची. तर 1757 पासून गांधी भारतात आले 1915 साली, ते या देशाचे सर्वोच्च नेते झाले 1920 साली. मग 1757 ते 1920 म्हणजे जवळपास 168 वर्षाचा हा कालावधी आहे. या 168 वर्षात गांधी उडत होते, गांधींची अहिंसा नव्हती, गांधीनं कोणाच्या हातातली बंदूक हिसकून घेतली नव्हती. मग का बरं हा देश स्वतंत्र होऊ शकला नाही? आणि फक्त या देशातच नाही, अर्ध्या जगावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि त्या सगळ्या बऱ्याच जणांना, युवकांना असा प्रश्न असते की आपण एवढे सगळे 30 कोटी 28 कोटी भारतीय आणि ब्रिटिश किती 68,000 1 लाखाच्या आतमध्ये ब्रिटिश, आपण का बरं हाकलून देऊ शकलो नाही त्यांना? गांधीमुळे असं झालं, असा बऱ्याच जणांचा आक्षेप असते. त्यांना माझं सांगणं आहे की फक्त भारतावर नाही, या अर्ध्या जगावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. त्या प्रत्येक देशात गांधी होते का सांगायला की अहिंसा पाळा म्हणून तुम्ही? मग ते सगळे देश का बरं स्वतंत्र होऊ शकले नाही? जे 168 वर्षात झालं नाही ते गांधी 1920 साली आले
या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नेते झाले आणि 1947ला म्हणजे अवघ्या 27 वर्षात हा देश स्वतंत्र झाला. अवघ्या 27 वर्षात. या गांधींना कमजोर म्हणतो आपण आणि यांच्याबद्दल अपप्रचार एवढा प्रचंड की फाळणी गांधींनी केली, 55 कोटी पाकिस्तानला द्यायला लावले. प्रत्येक गटाला एका गटाला विभागण्यासाठी ही आखणी केली आहे. म्हणजे दलित वर्ग जो आहे त्यांना गांधी शत्रू वाटला पाहिजे म्हणून काय करायचं, बाबासाहेब आंबेडकरांचे शत्रू होते त्यांच्यासोबत पटलं नाही. मग युवकांना दूर करायचा, भगतसिंगाची फाशी थांबवण्यासाठी काहीच केलं नाही, युवक दूर. ब्राह्मण समाजात एवढा द्वेष पेरून टाकला की गांधी मेले नसते तर ब्राह्मणांची घरे जळाली नसती, ब्राह्मणांना गावातून हाकलून देण्यात आलं नसतं असंही सांगितलं जाते. आणि ते ब्राह्मणांना काही खरं वाटते. आता गांधींनी आत्महत्या केली होती का? गांधींनी फाशी घेतली होती का? अरे गांधींचा खून झाला. नथुराम गोडसेनं 3 गोळ्या गांधींना मारल्या. एका 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला 3 गोळ्या लागल्यानंतर त्याच्याकडे मरण्याशिवाय दुसरा काय ऑप्शन होतं? नथुराम गोडसेकडे 2 ऑप्शन होते, एक मारणे एक न मारणे. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याजवळ काय ऑप्शन होतं? मग नथुराम गोडसेनं जर गांधींना मारलं नसतं तर आमची घरात जळाली नसती असं कोणी म्हणत नाही. गांधी मेले नसते तर आमची घरं जळालेली नसती. अरे गांधी मेले नाहीत ना, खून झाला त्यांचा, हत्या झाली त्यांची. एवढा प्रचंड द्वेष या समाजात गांधींबद्दल भरला आहे. त्या गांधींना जर आपण समजून घेतलं, या देशात ज्याला राजकारण करायचं आहे, म्हणजे गांधींनी जो धर्मनिरपेक्षता जी म्हणतो, मला विशेषतः गांधींचं हे वाटते की धर्मनिरपेक्षता या देशाच्या मातीत पेरण्यासाठी त्यांनी धर्माचा वापर केला. धर्म सोडला नाही. त्यांना माहित होतं धर्म सोडून इथं आपण या देशात काहीच करू शकत नाही. लोकांचे जे परिवर्तन आहे, लोकांच्या मेंदूत विचारात, ते धर्माला सोडून आपण घडवून आणू शकत नाही. आणि तेच नेमकं गांधींनी केलं. भगतसिंगाची फाशी थांबवण्यासाठी प्रचंड गांधींनी प्रयत्न केले. सशस्त्र क्रांतिकारकांना प्रचंड मदत केली. सावरकरांच्या सुटकेसाठी गांधींनी काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव मांडायला लावला. सावरकरांनाही मदत केली. तेच सावरकर शेवटी गांधींच्या हत्येत 8 नंबरचे आरोपी होते. गांधीवरती प्रचंड आरोप झाले, प्रत्येकाने आरोप केले, पण आयुष्यात गांधींना कधीच कोणावरती आरोप नाही केले. कोणावरच आरोप नाही केला की यांनी हे नाही केलं, त्यांनी ते नाही केलं. गांधीवरती प्रत्येकाने आरोप केले. आणि ज्या संघटनांनी, ज्या लोकांनी हे आरोप केले, त्या लोकांना कोणीच विचारत नाही की तुम्ही फाळणी थांबवण्यासाठी काय केलं, तुम्ही भगतसिंगाची फाशी थांबवण्यासाठी काय केलं. हे कोणीच बोलत नाही. त्या संघटनांना कोणीच प्रश्न विचारत नाही. त्या संघटना होत्या, स्वतःला राष्ट्रभक्त म्हणत होत्या. नथुराम गोडसेला देशभक्त म्हणतात हे लोक. नथुराम गोडसेनं किती इंग्रजांवरती हल्ले केले. त्याला मुस्लिमांबद्दल प्रचंड राग होता. मग किती मुस्लिमांवर हल्ले केले. ब्रिटिशांच्या विरोधात किती लेख लिहिले. तो पत्रकार होता, त्याचा पेपर होता स्वतःचा. त्याच्या पेपरला 15,000 रुपये सावरकरांनी वर्गणी दिली होती, मदत केली होती. त्या पेपरमधून किती ब्रिटिशांच्या विरोधात लेख लिहिले. एकही नाही, एकही ब्रिटिशावर हल्ला नाही. मग कशाचा देशभक्त? 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला मारलं म्हणून. गांधींनी प्रत्येकाला, गांधी हे आपण एकदा गांधी तुम्हाला समजला की तुमच्या लक्षात येईल की अहिंसक लढा आणि सशस्त्र लढा या दोन्ही लढ्यांचे गांधी सरसेनापती होते. आणि इथं बरेच आता पश्चिम महाराष्ट्रातले लोक आहे म्हणून मी सांगू इच्छितो की गांधींबद्दल आवर्जून वाचा क्रांतिसिंह नाना पाटलाबद्दलचा विषय. क्रांतिसिंह नाना पाटलांनी गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. गांधींना भेटले. चले जाव चळवळीच्या नंतर ते गांधींना भेटले. गांधींना ते सांगितलं त्यांनी की गांधीजी, तुम्ही करो या मरो जो नारा दिला, आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही तुमचा लढा चालू ठेवला. तुम्ही सगळे नेते आतमध्ये होते, पण आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा लढा लढत होतो. काही ठिकाणी आम्हाला कोणत्या महिलांवरती कोणी हात टाकले असतील तर त्यांचे हात तोडावे लागले, कोणाला पत्र ठोकावे लागले. हा आमचा लढा तुमच्या अहिंसेच्या व्याख्यात पुढे बसते की नाही हे आम्हाला माहित नाही, पण तुम्ही दिलेला जो नारा होता, तुम्ही दिलेला जो संदेश होता, तुमचं जे आंदोलन होतं ते आम्ही प्रामाणिकपणे पुढे चालवलं. गांधीजी त्यांना म्हणतात, क्रांतिसिंह नाना पाटलांना, की नाना पाटील, इथं हिंसा अहिंसेचा प्रश्न नाही. भ्याळ्यांच्या अहिंसेपेक्षा शूरांची हिंसा कधीही परवडली असं मानणारा मी आहे. आणि क्रांतिसिंह नाना पाटलांवर एवढा पगडा होता की
शनिवार वाड्याच्या समोर भाषण देताना क्रांतिसिंह नाना पाटील अशी सुरुवात करतात, शड्डू ठोकत ते मंचावर येतात आणि अशी सुरुवात करतात की जसे ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले तसे या येडेगावच्या पाटलाच्या मुखातून गांधीजी स्वतः स्वातंत्र्याचा वेद बोलवत आहेत, अशी त्यांच्या भाषणाची सुरुवात होती. जेदे जवळकर किती जहाल लेखक आहे तुम्हाला माहिती आहे, सत्यशोधक लोक होते. गांधींच्या नेतृत्वात त्यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता आणि स्वतंत्र लढ्यात भाग घेतला होता. या सगळ्या लोकांना माहीत नसेल गांधी कसा आहे, आपण कशाला त्याच्या मागे जायचं. याच गांधीबद्दल माझ्या मनात अनेक गैरसमज होते काही वर्षांपूर्वी. त्या सर्व गैरसमजांवरती काही पुस्तकं वाचले, काही माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधली मी. त्यानंतर गांधींच्या जवळ आलो आणि प्रवीणदादा ज्या पुस्तकाचं माझं प्रकाशन झालं होतं, अमोल भैया काटे आणि प्रवीणदादांनी बारामतीला प्रकाशन घेतलं होतं, कारण नथुराम गोडसे तर गाव बारामती आहे. तिथं त्यांना प्रकाशन घ्यायचं होतं, तिथं प्रकाशन झालं होतं, तिथं गांधींवरती माझं व्याख्यानही झालं होतं. त्यामुळे गांधी हा समजून जर तुम्हाला घ्यायचा आहे तर तुम्ही पूर्णपणे गांधी, अर्धवट माहितीवरती अजिबात विश्वास ठेवू नका. स्वतः पुस्तकं वाचा, स्वतः पुस्तकाचे रेफरन्स शोधा, गांधीच्या प्रत्येक कृतीमागचं कारण शोधा. जी फाळणीबद्दलचा सगळ्यात मोठा जो गैरसमज आहे, गांधीला जो अपेक्षित, मुस्लिम जे कट्टर होते देशातले त्यांना अपेक्षित होतं मुस्लिम राष्ट्र, हिंदू जे होते कट्टर त्यांना अपेक्षित होतं हिंदू राष्ट्र. एकटा गांधी असा माणूस होता या देशात की त्याला भारत नावाचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र अपेक्षित होतं, एकट्या गांधीला फक्त. आणि फाळणीला प्रचंड विरोध केला गांधींनी, पण शेवटी फाळणीवरती साईन करून आले नेहरू आणि पटेल दोघेही जण. आणि सही करून आल्यानंतर त्यांचा एक प्रसंग लिहून ठेवला आहे, मला वाटेल राम मनोहर लोहिया यांनी लिहून ठेवला आहे की सेवाग्रामच्या आश्रमात गांधी उभे होते, नेहरू पटेल दोघेही जण आले, त्यांच्याजवळ उभे राहिले आणि सांगितलं की बापू आता आमच्या जनात हा नरसंहार चालू आहे, फाळणीच्या निमित्तानं हा आमच्या जनात आता पावला जात नाही, त्यामुळे आम्ही आता फाळणीवरती सह्या करून आलो आहे. आमचा नाईलाज झाला. आणि तिथे खाली पाहत उभे राहिले. गांधीजींना धक्का बसला. गांधी म्हणतात, अरे त्या लॉर्ड माउंटबॅटनला सांगा, हा म्हातारा ऐकत नाही, मी एकदा शेवटचा प्रयत्न करून पाहतो, ही फाळणी थांबवून पाहतो. पण तिथं कोणीच बोललं नाही. राम मनोहर लोहिया म्हणतात सगळेजण खाली माना घालून उभे होते फक्त. गांधींना समजलं आता काही होऊ शकत नाही. फाळणी केली कोण? ब्रिटिशांनी. ब्रिटिशांचा रेड क्लिफ नावाचा अधिकारी तो आला, तो म्हणते की मला किमान ही फाळणी करण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी पाहिजे होता. दिले किती? 40 दिवस. त्या 40 दिवसात त्याला जिथं वाटलं त्यानं लार रेष ओढली, तिथं या देशाची फाळणी झाली. या फाळणीत गांधी कुठंच नाही. ही फाळणी झाल्यानंतर लॉर्ड माउंटबॅटननी आपल्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जाऊन भाषण दिलं आणि सांगितलं स्वतःचा मोठेपणा की आम्ही काय काय पराक्रम करून आलो तिकडे. आणि सांगितलं की या फाळणीला फक्त एकाच माणसाचा विरोध होता, तो होता मोहनदास करमचंद गांधी, आणि त्याला आम्ही या फाळणीपासून दूर ठेवलं. गांधींचा एकच प्रयत्न लाभला फाळणी. त्याच्यावरून तुम्हाला असं वाटेल की गांधींनी फाळणी केली किंवा फाळणी होईल, फाळणी झाली पाहिजे असे प्रयत्न केले, एकही प्रयत्न नाही गांधींचा. पण गांधींवरती जे आरोप करतात की गांधींमुळेच फाळणी झाली, ते लोक त्या काळात कायम ही फाळणी कशी होईल, कसं वातावरण आणखी चिघळेल, हे कसं खराब होईल, याचा सतत प्रयत्न करत होते हे लोक. आणि ते आज गांधींवरती आरोप करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं आहे की मी देव मानत नाही, पण या देशाची फाळणी झाली हा ईश्वराचा आशीर्वाद मानतो या भारतावर, नाही तर या देशातल्या हिंदूंना मुस्लिमांच्या दयेवर कायम जगावं लागलं असतं. कारण काय? कारण जर फाळणी झाली नसती तर या देशात आज 14.5% मुस्लिम आहेत, 40% मुस्लिम असते आज. मग 40% मुस्लिमांना सगळं प्रत्येक गोष्टीत 40% आरक्षण. आणि आजचं जे सरकार आहे आपल्या भारतातलं ते 37% मतं घेऊन बहुमतात आलेलं सरकार आहे. आजही जे म्हणतात की अखंड राष्ट्र आम्हाला पाहिजे, हिंदू राष्ट्र आम्हाला पाहिजे, त्या लोकांना आज आपल्या देशात असलेले 14.5% मुस्लिम सहन होत नाहीत, 40% सहन होतील. मग गांधींचं स्वप्न जे होतं ते होतं धर्मनिरपेक्षता जे आहे, धर्मनिरपेक्ष भारत जे आहे ते त्यांचं स्वप्न होतं. त्यांनी ती मूल्ये 1920 पासून, ज्या दिवशी ते पहिल्यांदा काँग्रेसचं जे अधिवेशन होतं नागपूरचं, त्या नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते टिळक, पण टिळक वारले त्याच्या अगोदर, अधिवेशनाच्या अगोदर, म्हणून त्या पहिल्या अधिवेशनाला गांधींना अध्यक्ष करावं लागलं. आणि त्या पहिल्याच अधिवेशनात गांधींनी अस्पृश्यता, म्हणजे ते गांधींच्या अगोदरची काँग्रेस कशी होती, अजिबात सामाजिक सुधारणेवर बोलायचं नाही. तुम्ही जर सामाजिक सुधारणेचा विषय काढला तर आम्ही हा मंच जाळून टाकू, एवढी प्रखर काँग्रेस होती गांधीच्या पहिल्याची. सामाजिक सुधारणा नका बोलू, फक्त स्वातंत्र्याबद्दल बोला बस.
पण गांधींनी पहिल्या अधिवेशनात पहिल्यांदा अध्यक्ष झाले आणि अस्पृश्यता निवारणाचा ठराव घेतला त्यांनी, स्वतः घेतला तो ठराव. आणि तिथं भाषणात ते पहिल्यांदा असं बोलले की या देशाच्या सर्वोच्च पदावर मला एका भंग्याच्या मुलीला बघायचं आहे. मुलाला नाही, म्हणजे महिला आल्या त्याच्या सगळ्या. आणि तिथून गांधीला विरोध सुरू झाला. गांधीनं तिथून ही समानता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता ही मूल्य रुजवणं तिथून सुरू केलं. आणि तिथूनच गांधीला विरोध सुरू झाला. आणि अस्पृश्यता निवारण किंवा सामाजिक सुधारणेत आणि या बहुजनांना सत्तेत सामील करून घेण्यात गांधींचा सगळ्यात मोठा वाटा होता. म्हणून गांधींची हत्या झाली, हे कायम लक्षात ठेवा. हे गांधी हे बीज आहे, हे लोकांना माहित नाही की हे गांधी बीज कितीही जमिनीत पुरलं या लोकांनी, त्याच्यावर किती लाथा मारल्या, किती माती टाकली, किती रेती टाकली, तरीही ते शेवटी गांधी बीज आहे. ते प्रत्येकाच्या मनात, हा देश असेपर्यंत ते अंकुरत राहणार आहे. कोणाच्या मनात वटवृक्ष होईल, कोणाच्या मनात छोटासा अंकुर होईल, पण ते अंकुर सोडणार नाही. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.